भगूरच्या रेल्वे उड्डाणपुलावर पथदीपांचा लखलखाट. काळोखाचे साम्राज्य झाले दूर. 6 वर्षांनंतर उड्डाणपुलावर उजळले दिवे. नागरिकांकडून कॅन्टोन्मेंट प्रशासनास धन्यवाद. देवळाली छावणी परिषदेच्या वार्ड क्रमांक 8 मधील ओम साईराम मित्रमंडळाचे संस्थापक वृक्षमित्र तानाजी भोर तसेच विजयनगरचे रहिवासी आणि AB न्यूज वृत्तवाहिनीने वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश लाभले आणि मंगळवार दिनांक 11 जून रोजी सायंकाळी भगूरच्या रेल्वे उड्डाणपुलावरील पथदीप उजळले. त्याचबरोबर गेली 6 वर्षे असलेले काळोखाचे साम्राज्य दूर झाले. त्याबद्दल नागरिकांनी आनंद आणि समाधान व्यक्त करून पाठपुरावा करणाऱ्यांसोबत छावणी परिषद प्रशासनासही धन्यवाद दिलेले आहेत. गेल्या 8 महिन्यांपूर्वी 4 ऑक्टोबर 2023 रोजी तानाजी भोर, नामदेव सूर्यवंशी, प्रशांत बराडे, शरद उबाळे, जितेंद्र पावसे, दुसरा ठुबे, BD वाघ, भानुदास संदानशिव, प्रताप गायकवाड, महेश रहाणे, आनंद ताजनपुरे, मयूर शेटे, योगेश शिंदे, योगेश शेळके, दिनकर पवार, शंकर गावडे यांनी उड्डाणपुलावरील पथदीपांबाबत तसेच विजयनगरातील विविध समस्यांबाबत छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये यांना लेखी तक्रारीचे निवेदन दिले होते. त्यानंतर वृक्षमित्र तानाजी भोर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक तसेच मध्य रेल्वे मुख्यालय मुंबई यांच्याकडे पथदीपांबाबत चिकाटीने पाठपुरावा केला होता. AB न्यूज वृत्तवाहिनीने देखील 2 वेळा उड्डाणपुलावरील अंधाराच्या साम्राज्याबाबत वृत्त प्रसारण करून या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. अखेर छावणी परिषद प्रशासनाने मंगळवार दिनांक 11 रोजी पथदीप कार्यान्वित करण्याचे काम केले. त्याबद्दल छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबिये, सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे प्रशासनाचे जनतेने आभार मानून समाधान व्यक्त केले. ओम साईराम मित्रमंडळाचे संस्थापक वृक्षमित्र तानाजी भोर, नामदेव सूर्यवंशी, भणपाचे माजी नगरसेवक शरद उबाळे, दीपक बलकवडे तसेच बाळासाहेब साळवे यांच्या उपस्थितीत तानाजी भोर यांनी मंगळवारी सायंकाळी श्रीफळ वाढवून पथदीपास पुष्पहार अर्पण करून भगूरच्या रेल्वे उड्डाणपुलावरील पथदीप प्रज्वलित केले. त्यामुळे निर्मितीच्या 6 वर्षांनंतर उड्डाणपुलावर दिव्यांचा लखलखाट होऊन उड्डाणपुलाचे सौंदर्य अधिकच खुलले. सांजवेळी नभाचे रंग आणि त्यात प्रज्वलित पथदीपाने पुलावरील दृश्य नयनरम्य भासल्याने अनेकांचे लक्ष वेधले गेले होते. अंधारातून प्रकाशाकडे नेणारी वाट सर्वांनाच सुखावत होती. AB न्यूजसाठी प्रमोद रहाणे, देवळाली कॅम्प, नाशिक.